नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, 2 फेब्रुवारी 2025 रोजी कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा 2024 ची जी पूर्व परीक्षा झाली त्याची आज प्रथम उत्तर तालिका आली। त्यानंतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक मेसेज टाकलेला की आपले मार्क्स माझ्यापर्यंत पोहोचवा व कॅटेगरी माझ्यापर्यंत पोहोचवा। त्यानुसार मला अनेक विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स आलेले आहेत आणि त्यावरून साधारणपणे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल याचा एक अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, जेव्हा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणतोय तेव्हा आपण डायरेक्ट कट ऑफचा एक आकडा सांगितला असे न करता ॲनालिसिस करणार आहोत। त्या ॲनालिसिसवरून एक रेंज ठरवणार आहोत आणि त्यावरून आपण कट ऑफ काय येईल याचा अंदाज घेणार आहोत। मित्रांनो, साधारणपणे कुठल्याही परीक्षेचा कट ऑफ हा दोन गोष्टींवर ठरत असतो। एक म्हणजे जागा आणि दुसरा म्हणजे पेपरची काठिण्य पातळी। मित्रांनो, यावर्षी एकूण 480 जागा या आहेत। त्यानंतर पेपरची काठिण्य पातळी जर आपण विचार केला तर ती पेपरची काठिण्य पातळी ही आपण सोपी ते मध्यम अशी म्हणू शकतो। ही अवघड अजिबात नव्हती। ही अवघड नसण्याचं कारण याला बरीच कारण आहेत। म्हणजे अवघड नव्हती तर का नव्हती, तर एक पहिलं कारण म्हणजे वन लाइनर क्वेश्चन्स ची संख्या जास्त होती। 2, साधारणपणे 2 वर्षानंतर परीक्षा झालेली आहे। त्यानंतर मॅथ्स रिझनिंग टप्प्यातील आले होते। एक करंटचा विषय सोडला तर इतर सर्व बाबी ह्या पेपरला सोप्या बनवणाऱ्या होत्या। त्यामुळे आपण पेपर हा सोपा ते मध्यम या कॅटेगरीत कन्सिडर केला पाहिजे। त्यानंतर जागांचा जेव्हा विचार करतो तेव्हा यावर्षी जागा ह्या म्हणजे यावर्षी PSI, STI आणि ASO यांचा एकत्रित कट ऑफ लागणार आहे। त्यामुळे एकूण 480 जागा या आपल्या कन्सिडर केल्या जाणार आहेत कट ऑफ लावताना। मित्रांनो, या आधीच्या 2023 ची 2022 ची किंवा 21 ची 20 ची जाहिरात बघितली, साधारणपणे 21 ची 400 ची PSI ची होती। 21 ची 400च्या रेंज मधली आपण पकडूया एक PSI ची होती। ती सोडल्यास इतर सर्व फक्त PSI जागा 750 709 या रेंज मध्ये असायच्या। म्हणजे साधारणपणे जी जाहिरात 1000 ते 1200 पदांची असायची ती थेट निम्म्यावर आलेली आहे। त्यामुळे यावेळेला जागा कमी आहेत असेच कन्सिडर केले पाहिजे। म्हणजेच या दोन गोष्टींचा, कुठल्या तर जागा कमी आहेत आणि पेपरची काठिण्य पातळी सोपी ते मध्यम, या दोन गोष्टींचा परिणाम कशात होणार आहे? या दोन गोष्टींचा परिणाम होणार आहे या दोन गोष्टींचा परिणाम होणार आहे कट ऑफ वाढण्यात। तर साधारणपणे आपण कट ऑफ वाढण्यासाठी जी रिझन्स आहेत त्याचं आपण ॲनालिसिस बघितलं की का वाढणार आहेत। आता याच्या पुढे आपण साधारणपणे सब्जेक्ट वाईज किती मार्क येऊ शकत होते किंवा काय कंडिशन होती ते बघूयात। तर मित्रांनो, पहिला पेपर आपला पहिला जर विषय आपण बघितला हिस्ट्रीमध्ये, साधारणपणे 7 प्रश्न हे बरोबर यायला हरकत नव्हती। यामध्ये तो होम रूलचा प्रश्न संदिग्ध म्हणता येईल, नागपूरचा प्रश्न
हा संदिग्ध म्हणता येईल. आणि जी इंडिया कमिटी होती, हा प्रश्न संदिग्ध म्हणजे संदिग्ध त्यावेळेला म्हणायचं नाही मला की कन्फ्युजन होऊन 50-50 मध्ये हे प्रश्न चुकू शकतात. बाकी 7 प्रश्न यायला काहीच अडचण नव्हती. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट जर कन्सिडर केला तर आपण जॉग्राफीमध्ये 7+ मार्क यायला काहीच अडचण नव्हती. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये हे 10 प्रश्न किंवा 11 प्रश्न यायला काहीच अडचण नव्हती. याच्यात तो जो लोकसंख्येचा होता तो एक सिली मिस्टेक किंवा कन्फ्युजनमुळे चुकू शकतो. त्यानंतर जो GDPचा एखादा प्रश्न कन्फ्युजनमध्ये चुकू शकतो. असे अजून 1-2 प्रश्न आहेत जे की कन्फ्युजिंग होऊ शकतात, सिली मिस्टेकमुळे बरोबर चुकू शकतात. असे साधारणपणे 11 तरी मिनिमम यायलाच पाहिजे होते. त्यानंतरचा सब्जेक्ट करंटमध्ये यावेळेला करंट थोडंसं अवघड होतं, त्यामुळे मी 5 ते 6 म्हणतो किंवा आपण 6 कन्सिडर करूया. त्यानंतर पॉलिटीमध्ये साधारणपणे 12. पॉलिटीमध्ये आता चुकला तर कुठला चुकणार आहे, सिनेटचा चुकणार आहे किंवा एखादा आपला जो आर्टिकल होते 2-3 आर्टिकल पडले, 324 पडलेलं, त्यानंतर 215 पडलेलं कोर्ट ऑफ रेकॉर्डचं, ही आर्टिकल एखाद दुसरं चुकलं असं एक 12-13 मार्क म्हणजे प्रश्न बरोबर यायला काय अडचण नव्हती. त्यानंतर 6वा सब्जेक्ट जर आपण बघितला तर सायन्समध्ये 10 प्रश्न बरोबर यायला हरकत नव्हती. त्यानंतर 7वं मॅथ्स रिझनिंगमध्ये साधारणपणे 14 प्रश्न किंवा 13 ते 14 हे सर्वांचे बरोबर यायला पाहिजे होते. साधारणपणे एवढे प्रश्न म्हणतोय मी. आता ह्याच्यात प्रत्येकाची सब्जेक्ट वाईज टॅली वेगवेगळी होऊ शकते. काही लोकांना सायन्समध्ये 1-2 कमी आले असतील, त्यांनी मॅथ्स रिझनिंगमध्ये कव्हर केलं असेल, पण ही रेंज होती. जर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये 5 पडले तर तुम्हाला जॉग्राफीमध्ये 9 घेणं गरजेचं होतं. ही साधारणपणे टॅली ही सर्वसाधारण सर्वांची ज्यांचा अभ्यास आहे त्यांची होती. हे किती होतात बघा, 7-7 14 आणि 15 आणि 10 25, 25 आणि 6 31, 31 आणि 10 41 आणि 10 51 आणि 2 51 आणि 2 53, 53 आणि 10 63, 63 आणि 3 66. आपण साधारणपणे 65 पकडू. 65 आणि निगेटिव्ह जाऊन हे साधारणपणे 56च्या आसपास रेंज येते. म्हणजे 56 या आकड्याभोवती सर्वांचे मार्क कन्सोलिडेटेड झोन असणार आहे. हा साधारणपणे याच्या आधीचा हा 45 ते 50च्या मध्ये जो कन्सोलिडेटेड झोन असायचा तो आता 54 ते 58च्या दरम्यान कन्सोलिडेटेड झोन असणार आहे. ही झाली आपली पेपरचं ॲनालिसिस. त्यानंतर जेव्हा आपण कट ऑफ कसा लावला जातो ते आपण कन्सिडर करतो. त्यासाठी म्हणजे कट ऑफ कसा लावला जातो म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना काय वाटते, आता ओपनला बघा एकूण 14 पद आहेत. ओपन जनरलला ASOसाठी इथे नाही आहे म्हणजे एकूण 14. त्यानंतर STIसाठी 60 आहेत. अशी ही झाली 74 आणि 20 94 पदे आहेत. म्हणजेच कट ऑफ लावताना 94 गुणिले 12 साधारणपणे ही 1200 अशी पदं घेतली जातात असा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. परंतु हे असं नसून एकूण जागा किती आहेत, एकूण जागा आहेत 480. याच्या 12 पट उमेदवार घेतले जातात. हे साधारणपणे 5760 म्हणजेच 6000च्या आसपास उमेदवार हे सरळ सरळ 12 पटीने घेतले जातात. त्यानंतर आता यामध्ये परत SC, EWS, OBC याचे परत जनरलचे, फिमेल किंवा स्पोर्ट्स, सेम इथे याचे 12 पट उमेदवार आलेले आहेत का या 6000 मध्ये. जर हे 6000 मध्ये SCचे 12 पट आले आहेत का हे कन्सिडर केलं जातं. जर आले असतील तर त्याचा कट ऑफ तिथेच थांबवला जातो. पण जर आले नसतील तर फक्त SCच्या कॅटेगरीचा कट ऑफ कमी घेतला जातो. तसंच EWSचं तसंच OBCचं अशा पद्धतीने हा कट ऑफ खाली खाली उतरला जातो. आणि ही जी 12 पट आहे ही इफेक्टिवली 15-16 पटीपर्यंत जाऊन थांबते. म्हणजेच साधारणपणे 8000 उमेदवार हे मुख्य परीक्षा देतील.
जागावाढीचा एक फरक पडू शकतो मित्रांनो, त्याबद्दल मी व्हिडिओच्या शेवटाकडे बोलणार आहे. तर आपला जो जागांचा ॲनालिसिस बघितला, माझ्याकडे जे विद्यार्थ्यांचे मार्क आलेले आहेत त्यांचा ॲनालिसिस बघितला, त्यानंतर म्हणजे विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आले त्यांचा ॲनालिसिस बघितला, त्यानंतर ज्या उपलब्ध जागा आणि हे जे पेपरचं ॲनालिसिस होतं, त्यावरून म्हणजे जे 56 मार्क यायलाच पाहिजे होते, यावरून साधारणपणे आपण कट ऑफचा अंदाज लावायचा प्रयत्न करूयात. तर माझ्या मते ओपनचा जनरलचा कट ऑफ हा साधारणपणे 57.75 ±1 असू शकतो. म्हणजेच 56.75 ते 58.75. तर फिमेलचा कट ऑफ हा 52 52.75 ±1 म्हणजेच 51.75 ते 53.75 एवढा असू शकतो. आता मित्रांनो, बरेच जण मला म्हणतील की हा कट ऑफची रेंज हायर आहे, पण मित्रांनो लक्षात घ्या, जागा कमी आहेत आणि माझ्याकडे जे इनपुट्स आलेत, जे मार्क्स आलेत, त्या मार्क्सच्या अंदाजावरच हा व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर हा पर्सनल जो ज्यांना पटतोय त्यांनी हा कट ऑफ घ्या, नसेल तर आपला अंदाज बांधा. आणि मेन्सचा त्याबद्दल मी लास्टला बोलणारच आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला मेन्सचा अभ्यास हा करावाच लागणार आहे, मराठी इंग्लिश घ्यावंच लागणार आहे. सरळ सेवा आहेत, या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असतील तरीसुद्धा आपण केलंच पाहिजेत. याच्यापेक्षा 1-2 मार्क कमी जरी असतील तरी अजून सेकंड कीचा इफेक्ट पडणार आहे. 2-3 प्रश्न आहेत ऑब्जेक्शनचे, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणारच आहे लवकरच, माहिती घेऊन सर्वांकडून ऑब्जेक्शन काय काय करणार आहेत त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवणारच आहे. याच्यापेक्षा 1-2 मार्क तुम्हाला जर कमी असतील तरीसुद्धा तुम्ही केलं पाहिजे. पण माझं ॲनालिसिस असेल की कट ऑफ हा हायर साईडला जाईल. त्यानंतर दुसऱ्या पुढच्या आपण जर कॅटेगरीचा विचार केला तर पुढची कॅटेगरी आपण कन्सिडर करू. EWSचं जी कॅटेगरी आहे त्याबद्दल मी सगळ्यात लास्टला बोलणार आहे. तर पुढची कॅटेगरी आपण जर SCचा कन्सिडर केली तर SCचा जनरलचा कट ऑफ मला वाटतो सेमच लागेल, पण मुलींचा कट ऑफ मात्र एखाद्या मार्कानं किंवा 0.50 म्हणजे या कट ऑफपेक्षा, मुलींच्या कट ऑफपेक्षा 0.50 कमी लागू शकतो. त्यानंतर पुढची जर आपण कॅटेगरी बघितली, ST कॅटेगरी बघितली, तर STचा कट ऑफ हा याच्यापेक्षा 1 मार्कानं कमी लागू शकतो. म्हणजे ही रेंज 1 मार्कानं कमी करायची, म्हणजे 56.75 आहे ते 55.75 या दरम्यान कुठेतरी खेळू शकते. तर फिमेलचा कट ऑफ मात्र हा बऱ्याच अंशी कमी येऊ शकतो. म्हणजे फिमेलचा एसटीच्या फिमेलचा कट ऑफची रेंज किती असेल तर ही साधारणपणे या रेंजपेक्षा एक 6 मार्कांनी किंवा 6 मार्कांनी, 5.5 मार्कांनी म्हणणार होतो, 6 मार्कांनी कमी राहील. म्हणजेच याच्या 45.75 ते 46.75 ची रेंज राहील. त्यानंतर NTचा कट ऑफ मात्र म्हणजे मेलचा हा सेम राहील असा माझा अंदाज आहे. तर फिमेलचा कट ऑफ या रेंजपेक्षा 1 मार्कानं किंवा 1.5 मार्कानं कमी येईल. त्यानंतर म्हणजेच हा जर आकडा काढायचा झाला तर हा 50 ते 52च्या दरम्यान कुठेतरी कट ऑफ खेळेल. NT आता याच्यात NTB, NTC, NTD सगळंच आलं. त्यानंतर जेव्हा आपण OBCचा विचार करू तो साधारणपणे सेम कट ऑफ राहील असं माझा अंदाज आहे. आता जो फरक पडणार आहे म्हणजे ज्या कट ऑफमध्ये फरक पडणार आहे, या जाहिरातीमध्ये ज्या कट ऑफचा फरक पडणार आहे तो कोणता असेल तर ती कॅटेगरी असेल EWS. EWSला मात्र विद्यार्थी मित्रांनो यावर्षी कट ऑफला बऱ्याच अंशी फरक पडणार आहे. कारण मराठा आरक्षणामुळे SCBCचे जे मराठा उमेदवार होते ते सर्व SCBC मध्ये गेलेत. आता EWS मध्ये म्हणजे कंपॅरेटिव्हली जे उमेदवार आहेत त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे साधारणपणे 50 किंवा 52
75 ±1 म्हणजेच 52 ते 53च्या रेंजमध्ये EWSचा कट ऑफ राहील. सिमिलर वेनं महिलांचा कट ऑफ हा 49 ±1 असेल असा माझा EWSच्या बाबतीतला अंदाज आहे. हा अंदाज EWSचा स्पेसिफिकली वरच्यामध्ये खूप फरक पडल्याची शक्यता कमी आहे, पण EWSमध्ये शक्यता आहे की अंदाज चुकू शकतो, कारण हा एक अंदाज आहे, त्यामुळे हा अंदाज चुकू शकतो. तर मित्रांनो, आता हा जो आपण कट ऑफ सांगितलेला आहे तो सर्वांनी लक्षात घ्या. हा अंदाजित कट ऑफ आहे. असाच लागेल का? तर त्याची कोणतीही गॅरंटी नाही. तर हा कट ऑफ व्हॅरी होऊ शकतो. तर याच्यानंतर आता अभ्यास करताना कसा करावा, म्हणजे अभ्यास कोणी करावा? जो मी कट ऑफ सांगितलेला आहे त्याच्या प्लसचा असेल तर गोष्टच वेगळी आहे, पण मायनस 1-2 मार्कांनी असणाऱ्यांनी, रेंज असणाऱ्यांनी अभ्यास सुरू केला पाहिजे. मराठी इंग्लिशचा अभ्यास सुरू केला पाहिजे, कारण 100 दिवसात, साधारणपणे 100 दिवसात मुख्य परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा आहे. आता आपण जो 2023चा क्लर्कचा 121चा कट ऑफ बघितला आहे मुख्य परीक्षेचा, त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की मेन्सचा कट ऑफ हा हायर साईडला असणार आहे. त्यामुळे मराठी, इंग्लिश आणि सोबत GSचे अनकन्व्हेन्शनल विषय हे जास्त करावे लागणार आहेत. अजून एक मुद्दा, जागावाढ. मित्रांनो, जागावाढीसाठी प्रयत्न हे करावे लागणार आहेत. जर जागावाढ झाली तर या कट ऑफमध्ये काहीतरी कमी येऊ शकते. अन्यथा लक्षात घ्या, जो मी कट ऑफ सांगितलाय त्याची लोअर साईड ही कमी यायचे खूप चान्सेस कमी आहेत. कट ऑफ हा अप्पर साईडलाच असेल. त्यामुळे जागावाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. जर जागावाढ झाली तर आपण पुन्हा एकदा रिवाइज कट ऑफचा व्हिडिओ बनवूयात. त्यानंतर आपण इथे या ठिकाणी थांबूयात. त्याचबरोबर या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला जे ऑब्जेक्शन्स घ्यायचे क्वेश्चन्स असतील ते या टेलिग्राम आयडीवर डेअर टू ड्रीम टू विन या टेलिग्राम आयडीवर जे ऑब्जेक्शनचे प्रश्न आहेत ते तुम्ही मला पाठवा. आपण त्याच्यावर त्याचे रिसोर्सेस काय असतील तुम्हाला मिळाले तर ते पाठवा. आपण त्याच्यावर लवकरच एक व्हिडिओ बनवूयात. साधारणपणे या कट ऑफचा आपण इथे या पेजवर येऊन एंड करूयात. अजून इतर ज्या कॅटेगरी आहेत SBC किंवा DTA त्यांचा साधारणपणे या ओपनच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. हा अंदाजित कट ऑफ शेवटी एक मी डिस्क्लेमर सांगतो, हा अंदाजित कट ऑफ आहे. ही साधारणपणे रेंज घेऊन आपण आपल्या पुढच्या अभ्यासाचं नियोजन आखलं पाहिजेत. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूयात. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या कंबाईन दिलेल्या मित्रांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.